तर चला आज मी तुम्हाला बाळूमामाच्या दर्शनाला घेऊन जाते. वाघोली गोरे वस्ती ते महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला बाळूमामांचा भव्य दिव्य असा महाप्रसाद आणि महाआरतीचं नियोजन असतं. महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला 8 वाजता आरती होते आणि आम्ही सगळे आवरून छान तिथंच चाललो होतो. आम्ही गेलो, छान दर्शन घेतलं. 8 वाजले होते आणि बरोबर आरती पण चालू झाली. तुम्ही ही गर्दी पाहू शकता, किती भाविक भक्त आले होते. आणि अमावस्येच्या दिवशी मामांच्या दर्शनाने मनाला मानसिक शांती भेटते आणि आपली संकटे पण दूर करण्याची ताकद आहे बरं का यामध्ये. थोडक्यात सांगायचं म्हटलं ना तर बाळूमामांच्या भक्तांसाठी अमावस्येचा हा दिवस ना मामांच्या चरणी नतमस्तक होण्याचा आणि आशीर्वाद घेण्याचा सर्वात पवित्र दिवस आहे. एवढी गर्दी तुम्ही पाहू शकता. लोक एवढे लांबून येतात ना इथं प्रत्येक अमावस्येला. आणि हे का येणार नाही, कारण मामांनी त्यांची ज्या मनात जी इच्छा आहे ती इच्छा ही पूर्ण होते इथे येऊन. आणि त्यानंतर छान आरती झाली. सगळ्यांनी प्रसाद घ्यायला बसले होते. सगळ्यांनी प्रसाद घेतला, त्यासोबत आम्ही पण प्रसाद घ्यायला बसलो होतो. आणि प्रसाद एवढा छान असतो ना इथे प्रत्येक अमावस्येला, अगदी मनातून छान वाटतं हा प्रसाद घेतल्यानंतर. त्यानंतर आम्हालाही थोडीफार जी काही मामांची सेवा करण्याची संधी भेटते ना ती अगदी आम्ही मनापासून करतो, कारण आम्ही स्वतःला नशिबानं समजतो की आम्हाला एवढ्या जवळ मामांचं मंदिर पण आहे आणि या दर्शन घेण्याची संधी पण भेटते आणि थोडीफार काम करण्याची पण संधी भेटते. त्यामुळे आम्ही स्वतःला तर खूप नशिबान समजतो. त्यानंतर सगळे घरी गेले, आम्ही पण घरी यायला निघालो होतो. मामांचं घरी येत आणि परत एकदा छान असं दर्शन घेतलं, भंडारा लावला आणि दर्शन घेतलं. आणि रुद्र त्याच्या पप्पासोबत घरी आला होता, कारण एवढा वेळ नाही थांबत तो. आणि घरी येऊन बघते तर छान असा खेळत होता. आणि असा गेला आजचा दिवस. एवढा छान दिवस गेला ना, मनाला एकदम समाधान वाटलं. आणि एका व्हिडिओमध्ये सगळं सांगणं शक्य नाही.